नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर इथे मी 2 पेटीकोट आणले होते. मी आईच्या भेटीला गेले होते तर येताना आणले होते. तर म्हणजे जम्बो साईजचे होते ते. तर मला थोडे लहान करायचे होते. तर मग मी इथे आता हे पेटीकोट आहे तर मग वरच्या साईडनं लहान करून घेणार आहे. तर ते कसे करणार आहे तर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघा सर्व. तर येथे 2 वर्ष झाले महालक्ष्मीसाठी घेतलेल्या साड्या आहेत ह्या. तर म्हणजे चांगल्याच साड्या घेत असतो आम्ही महालक्ष्मीला नेसवण्यासाठी आणि त्याच साड्या मग आम्ही नेसत असतो दोघी जावा. तर 1 वर्ष मी घेत असते, 1 वर्ष माझी जाऊ घेत असते आणि दोघी 2 साड्या महालक्ष्मी उठल्यानंतर मग दोघी 2 साड्या घेत असतो आम्ही. तर ही साडी 2 वर्ष झाले घ्यायला. तर मग यावरच काही ब्लाऊज मी शिवला नव्हता अजून. तर आता म्हटलं नेसण्यासाठी कामी येतात महालक्ष्मीला हो किंवा आता याच्यामध्ये एकादशीला आषाढी एकादशीच्या दिवशी नसेल. तर हे ब्लाऊज पूर्ण शिवून झालं, फक्त बाह्या आणि फिटिंग राहिलेली आहे. तर आता अस्तर नव्हतं माझ्याकडे यामधलं, म्हणजे असं उरेल अस्तर असतं तर ते लावलेलं होतं मी याला. तर म्हटलं आता हे पूर्ण करून घेऊया. आज अस्तर आणलं मी. तर आता बाह्याच लावायचं राहिलेलं आहे. तर इथे ह्या बाह्या आहेत, याला जोड द्यावा लागला थोडा, तर मग जोड दिला मी. तर ह्या बाह्या आता अस्तर लावून ह्या बाह्या रेडी करणार आहे. बाह्यालाच अस्तर राहिलं नव्हतं. तर इथे ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर आता पूर्ण केल्यानंतर दाखवेलच. तर गुलाबी साडी आहे आणि हिरवे काठ आहेत. तर यावरच ब्लाऊज आहे हे. तर आता हे मी रेडी करून घेते. 2 वर्ष झाले ब्लाऊज शिवायचं राहिलेलं होतं, कारण कस्टमरचे बाहेरचे ब्लाऊज द्यावं लागतात, त्यामुळे मग घरचे ब्लाऊज तसेच राहतात. तर आता आम्ही 2-3 दिवस झाले माझ्या म्हणजे आईकडे गेलो होतो आईला भेटण्यासाठी. तर श्रेयासाठी ही पर्स आणली. तर ह्याला असा बंद आहे. तर ही अशा पद्धतीची पर्स आहे. तर कपड्याच्या दुकानात होती, श्रेयाला आवडली तर मग घेतली. तिला 2-3 टॉप आणले आणि पॅन्टी पण आणल्या वापरण्यासाठी. तर त्यासोबतच मग ही पर्स पण घेतली तिला. 115 रुपयाची, खूप छान आहे. मला यामधला गोल्डन कलर आवडला होता, पण तिला हाच आवडला तर मग ही घेतली. तर पेटीकोट मला लहान करायचे होते. तर वरच्या साईडनं जी पट्टी असते आपली बंद घातलेली, तर ती मी कापून घेतली आणि त्याच्या शेजारचा थोडा 2 इंचचा भाग कापून घेतला. तर तो कापून घेतलेला भाग म्हणजे बाजूला ठेवून द्यायचा, म्हणजे बाजूला ठेवायचा. आणि जो वरचा आहे बंदाचा भाग, तर तो आणखी त्याला जॉईंट करून घ्यायचा. तर इथे मी आता जॉईंट करून घेणार आहे. आणि खालची साईज म्हणजे वरून केलं तर मग जी आपली साईज आहे ती कमी होत नाही, आणि खालच्या साईडनं जर तुम्ही म्हणजे कमी केला तर मग घेर कमी होतो. काल दुपारचा व्हिडिओ आहे हा. तर इथे पेटीकोट मी लहान करत होते आणि त्यानंतर मग एक साधं ब्लाऊज शिवायचं होतं मला फोरटॉक्सचं. तर ते शिवलं मी नंतर. तर हे पेटीकोट होते 2, तर मग ते लहान करून टिपा मारून घेतल्या सगळीकडून आणि नंतर मग पाण्यातून काढून घ्यायचे तेवढं मिठाच्या पाण्यातून. आणि त्यानंतर मग रात्रीचा बेत होता आमचा जेवणाचा, पालकपुरी. तर त्याची पण तयारी करायची होती. पालक मी स्वच्छ धुवून घेतला, बारीक चिरून घेतला आणि गरम पाणी कढईमध्ये ठेवून छान असा वाफवून घेतला. तर आता हा पिठामध्ये मी टाकून घेणार आहे.
मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या, चवीनुसार घ्यायच्या आहे, कमी जास्त तिखट जसं लागतं आपल्याला तसं. आणि कोथिंबीर घेतला, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, जिरं घेतलं आणि ओवा नंतर टाकणार आहे मी क्रश करून. तर इथे पीठ चाळून घेतलं आणि थोडे तीळ पण टाकणार आहे मी त्यामध्ये. तर आता मिक्सरमधून मी काढून घेणार आहे हिरवी मिरची, लसण, जिरं, कोथिंबीर. मी हिरवी मिरची, लसण, जिरं, कोथिंबीर काढून घेतला आणि त्यामध्ये थोडं मीठ पण टाकलं होतं मी चवीनुसार. तर आता नंतर मी मीठ टाकणार नाही यामध्ये. तर आता वाफवलेला पालक मी इथे यामध्ये टाकून घेतला आणि त्यामध्ये हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर, जिरं हे पण टाकून घेतलं आणि यामध्येच जे तीळ आहे ते पण टाकून घेणार आहे आणि थोडा ओवा क्रश करून टाकणार आहे मी यामध्ये. ओवा मी हातावरती क्रश केलेला आहे, तर हा पण यामध्ये टाकून घेणार आहे मी. आता हे मिक्स करून घेणार आहे, छान असं पीठ चुरून घेणार आहे मी. तर इथे टमाट्याची भाजी आणि पालक पुरी बनवली होती. तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.